बातमी आहे उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील चालुक्य घराण्याची। कुटुंबात चालुक्य घराण्यात कुणाचेही वाढदिवस असो, ना डीजे वाजणार, ना कसलाही वायफळ खर्च होणार, ना केक कापला जातो, ना पैशाची उधळण होते। इथे केवळ तालुक्यातील काही गरजू वंचित कुटुंब शोधून त्यांना शिलाई मशीन, पिठाची गिरणी असे रोजगाराभिमुख साहित्याचं वाटप करण्यात येतंय। पाहूया सविस्तर वृत्त। राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूलो आया है राजा। हाताना साथ हातांची, डोळ्यांना आस उद्याची। यारो शेरों का मैं हूँ, शेर यारो, अरे कोई न मुझसा दलेर यारो। ये सच सच कहता मैं, डट के रहता मैं। आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूलो आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूलो। अरे क्या है धम धम धमा धम धमा जैसे नाचो रे। हे आहे उमरगा तालुक्यातील मुळूज। या ठिकाणी आज हर्षवर्धन चालुक्य यांचा वाढदिवस साजरा केला जातोय। शिवाजीदादा चालुक्य यांनी आपल्या जीवनामध्ये स्वतःसाठी राजकारण कधीच केलेले दिसून येत नाही। दादांनी आपल्या पूर्ण आयुष्यात समाजातील गोरगरीब, दीनदलितांना जे काही करता येईल ते करण्यात आपलं राजकारण गाजवलं। त्यांचा हा संस्काराचा वसा म्हणजेच बाळकडू आपल्या पुढच्या पिढीला दिला आणि हाच वसा जपण्याचं कार्य आजच्या या कार्यक्रमात अनुभवायला येतंय। दादांचे लहान सुपुत्र म्हणजेच हर्षवर्धन चालुक्य यांच्या जन्मदिनानिमित्त या ठिकाणी आज 70 शिलाई मशीनचं वाटप करण्यात येतंय। आपल्या मतदारसंघातील गावागावात जाऊन गरजू, होतकरू, आधारहीन कुटुंब शोधून त्यांना आधार देण्याचं उच्चतम कार्य या ठिकाणी संपन्न होतंय। काही महिन्यांपूर्वी दादांच्या वाढदिवसानिमित्त 125 शिलाई मशीनचं वाटप करण्यात आलं होतं। त्यावेळी दादांनी एकूण 501 मशीन वाटप करण्याचा संकल्प केला होता। टप्प्याटप्प्यानं आज त्याचाच भाग म्हणून 70 शिलाई मशीन 5 कुटुंबांना मोफत गॅस जोडणी करण्यात आली आहे। यावेळी निराधार वयोवृद्ध स्त्रियांचे पाणावलेले डोळे अबोल शब्दांनी खूप काही बोलत होते। या कार्यक्रमाच्या सुरुवातीला तालुक्यातील, जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था, उमरगा नगर परिषद, उत्साही मित्रमंडळ, जिल्ह्यातील उद्योजक, व्यापारी, शिक्षक, मजूर संघटना, शेतकरी वर्ग हर्षवर्धन चालुक्य यांना फेटा बांधून शाल श्रीफळ देत भव्य सत्कार करताना दिसून आले। यावेळी उस्मानाबाद जिल्हा परिषद अर्थ आणि बांधकाम सभापती ॲडव्होकेट अभय चालुक्य, पंचायत समिती उपसभापती युवराज दाजी जाधव, उपनगराध्यक्ष राजू गायकवाड, अरुण इगवे, आकाश शिंदे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते। त्यानंतर गावात सांस्कृतिक सभागृहाची गरज लक्षात घेऊन उस्मानाबाद जिल्हा परिषद अर्थ आणि बांधकाम सभापती ॲडव्होकेट अभय चालुक्य यांनी 30 लाखाचा निधी उपलब्ध करून दिला। त्यामुळे आज या जन्मदिनाचं औचित्य साधत सांस्कृतिक सभागृहाचं भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला। तर पाहुयात ग्रामस्थांचं मत। यानंतर गावातील हजरत मियासाहब दर्गा या ठिकाणी ॲडव्होकेट अभय चालुक्य यांच्या हस्ते चादर अर्पण करण्यात आली। माणूस म्हणून जन्माला आलो तर माणुसकीचा वसा काय असतो हे नक्कीच या चालुक्य घराण्याकडून अनुभवायला येतं। समोरचा व्यक्ती कोणत्या जातीचा आहे, कुठल्या पंथाचा आहे असं काहीही न विचारता काय अडचण आहे आणि कशी सोडवता येईल याचं मार्गदर्शन या चालुक्य कुटुंबियांकडून होतं। याचंच फलित आहे की एकीकडे गावात शिलाई मशीनचं वाटप होत असतानाच तालुक्यातील काही मूकबधीर अनाथ शाळांमध्ये हर्षवर्धन चालुक्य मित्र परिवारातर्फे भोजन वाटप करण्यात आलंय। तर रुग्णालयात फळांचं वाटप करत प्रत्येक चाहत्याने आपापल्या परीनं आपला आनंद व्यक्त केला। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजेंद्र साळुंके यांनी केलं। प्रेम कुणाला मागून घेता येत नाही। आपलं हृदय इतकं विशाल आणि निर्मळ ठेवा की सारं विश्व आपल्यावर प्रेम करेल, हे खरंच इथं आज प्रत्यक्ष दिसून येत आहे। आणखीन काय सांगू शकतो आपण? या ठिकाणी भैयाने जिल्हा परिषदचे या ठिकाणी बरेचसे प्रयत्न करून आपल्या गावासाठी हा जो कार्यक्रम राबवलेला आहे आणि असे जटाशंकराचे पण त्यांनी बरेचसे काम केलेले आहेत। असे या ठिकाणी गावासाठी त्याने जे काही योजना आहेत, आता या कार्यक्रमाचे संस्कृत सभागृहासाठी त्यांनी 30 लाखाची मंजुरी करून आणलेली आहे। तर त्यांना गावातर्फे अनेक उत्तम आशीर्वाद आम्ही देत आहोत आणि हा उत्तरोत्तर त्याने असेच प्रगती करून गावासाठी काही प्रयत्न करून आपल्या गावासाठी प्रयत्न करावा आणि होता होईल तेवढ्या नवीन योजना आणत राहाव्या। उमरगा तालुक्यात भारतीय जनता पार्टीचे आमचे युवा नेते हर्षवर्धन भैया चालुक्य यांच्या वाढदिवसानिमित्त आज शिलाई मिशन वगैरे परत सभा मंडपाचं उद्घाटन त्यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात येत आहे। त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा देतो।
प्रतिनिधी सचिन